छडी लागे छमछम, मराठी येई घमघम। ठाकरेंचा हिसका, मराठीचा धसका। शंकराचार्यांसह सगळ्यांना मराठीची मोहिनी। मी हे अवॉर्ड एक असा दिग्दर्शकाला देते आहे ज्यांनी मला माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा सिनेमा, महत्त्वाची भूमिका दिली। नमस्कार मंडळी, कसे आहात? जय श्री कृष्ण। NMACC मध्ये आलेल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। राज्यातलं वातावरण हिंदी सक्ती विरोधात तापलेलं असताना फक्त याच पॉवरफुल महिलांनी मराठीचं कौतुक केलं असं नाही, तर हिंदू धर्माचे संरक्षक, वेदांतातून सनातन धर्माला आध्यात्मिकतेची दिशा देणाऱ्या शंकराचार्यांनी देखील अभिजात मराठीची पताका फडकावली आहे। मराठी मला माहीत नाही आहे, किंतु मी शिकतो मराठीमध्ये तुम्ही आता या मराठीमध्ये सांगा। राज्यात मराठी भाषेचं आंदोलन पेटलं आणि अनेक परभाषिकांनी मराठीतून व्यक्त व्हायला सुरुवात केली। राज ठाकरेंनी मराठी नाकारणाऱ्यांना थेट अंगावर घेण्याचं आवाहन केलं होतं। आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफटीतच बसणार, कानफटीतच। त्यामुळे मराठीच्या संवर्धनासाठी हात सोडून आंदोलनं करण्यात आली। मात्र आता तेच हात जोडून मराठी शिकवणार आहेत। परप्रांतीय व्यापाऱ्यांसाठी मनसे थेट मराठी भाषेचे वर्ग घेणार आहे। त्या एका व्यापाऱ्याने उलटं उत्तर दिलं, त्याला त्याचा प्रतिसाद मिळाला, त्याला प्रसाद मिळाला। पण आमच्याकडचे व्यापारी हे मराठी बोलण्याचा प्रयत्नही करतात आणि बोलतातही। आज त्यांनी प्रतिसाद दिला, त्यांनी त्यांच्याशी बोलल्यावर ते बोलले आपण येऊया, आपण बसूया। जी काही चुकीच्या गोष्टी असतात त्यांना बोलायला कुठे अडचण असते ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढे घेत राहू। तसं आम्हाला आव्हान होईल, आम्ही त्याला प्रतिसाद देऊ आणि त्यांना चांगल्या पद्धतीने मराठी शिकवण्याचा प्रयत्न करू। मनसेनं आधीपासूनच राज्यात मराठीचा आग्रह करत आक्रमकच भूमिका घेतली होती। एप्रिलमध्ये ठाकरे सेनेनं देखील घाबरू नका, मराठी शिका असं म्हणत परप्रांतीयांसाठी क्लास घेतले होते। आणि आता ठाकरे गटाच्या पावलावर पाऊल ठेवत मनसेनं मराठीचे वर्ग भरवल्यानं व्यापाऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। आम्ही असं बोलतो की आम्ही जर सुरुवात केली तर तुमच्याकडे वेलकम झालं। मी आता सांगू, एकूणच मराठीच्या मुद्द्यावरून थेट गुद्द्यावर येण्याऐवजी मनसेने घेतलेला हा निर्णय स्तुत्यच आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात राहून स्थानिकांसोबतच व्यवसाय करून पैसे कमावणाऱ्यांनीही आता चा पाठ गिरवायला सुरुवात केली असेल तर उत्तमच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।